लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पूर्णपणे फसला आहे. यावेळी सरकारकडून वितरण सुरू करण्यात आले, परंतु वितरण अजिबात चांगल्या पद्धतीने यावेळी पार पडत नाही आणि सरकार अथवा महिला व बाल विकास विभागाने याची दखल घेण्याची विनंती राज्यातील अनेक लाडक्या बहिणी करत आहेत. कारण लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकतर 2 महिने लांबला. वितरण जे नोव्हेंबर महिन्यामध्ये होईल वाटलं होतं ते डिसेंबर महिन्यामध्ये गेले. डिसेंबर महिन्यामध्ये देखील 31 डिसेंबर रोजी योजनेच्या हप्त्याचे वितरण अचानकपणे सरकारच्या वतीने सुरू करण्यात आले. यामध्ये कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती आणि अचानक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. हे सुरुवात झाल्यानंतर साधारणपणे आपण पाहिलं आहे की प्रत्येक हप्त्याच्या नुसार पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस असे 3 ते 4 दिवसांच्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत असतो. परंतु यावेळी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अजूनही जमा झाला नाही आणि हा आकडा खूप मोठा आहे. म्हणजे जवळपास 30-35% महिलांच्या बँक खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचे पैसे अजूनही जमा झाले नाहीत. काय असतं, बरेचदा आपण पाहत असतो की जेव्हा वितरण प्रक्रिया पार पडत असते तेव्हा काही प्रमाणामध्ये असतं, म्हणजे 4-5%, 10% अशा महिला असतात की ज्यांना पैसे लगेच जमा होत नाहीत, कारण त्यांच्या बँकेचा काही प्रॉब्लेम असतो किंवा बँक सेडिंग असेल, आधार ऍक्टिव्ह असेल, असे काही प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचे पैसे जमा होत नाहीत. परंतु यावेळी काय झालं, यावेळी हा आकडा खूप मोठ्या प्रमाणात आहे. जे वितरण झाले ते 31 तारखेला जे वितरण झाले तेवढेच वितरण चांगले झाले. त्यानंतर 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख वितरण अजिबात झाले नाही. कुठेतरी एखाद्या दुसऱ्या महिलेला मेसेज आला आहे, बाकीच्यांना अजिबात मेसेज आला नाही. ज्याप्रमाणे 31 तारखेला वितरणाची प्रक्रिया अगदी फास्ट पार पडली होती, त्यानुसार 1 आणि 2 तारखेपर्यंत सर्वच्या सर्व राज्यातील लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे जमा होतील असे वाटत होते. परंतु हे अजिबात झालं नाही. यामध्ये एक अडचण आहे, जी म्हणजे की 1 तारखेला राज्यामध्ये निराधार योजनेचे देखील वितरण सुरू झाले आणि त्यामध्ये देखील सेम प्रॉब्लेम पाहायला मिळाला. ते वितरण देखील अजिबात सातत्याने झाले नाही. काही लाभार्थ्यांना अजूनही पैसे जमा झाले नाहीत, तर काही लाभार्थ्यांना पैसे जमा झालेले आहेत. म्हणजेच की या दोनही यंत्रणेमुळे किंवा दोनही हप्त्यांच्या वितरणामुळे जे यंत्रणा असते, जे डीबीटी असते, त्या डीबीटीवर अडचण येत आहे का, ताण येत आहे का, आणि या ताणामुळेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबला का, अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. आता याबाबतची थोडीशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुमच्या मनामध्ये शंका राहणार नाही. सर्वात पहिली गोष्ट क्लिअर करतो, जी म्हणजे ई केवायसी ची वारंवार विचारली जात आहे. मी अनेकदा सांगून झालं तरी देखील ई केवायसी ची अट आवश्यक नाही. लक्षात घ्या, तुमची ई केवायसी झालेली असू द्या किंवा ई केवायसी झालेली नसू द्या, तुम्हाला आता जे नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळत आहेत त्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. फक्त तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत योजनेचे पैसे जमा झालेले असावेत. लक्षात घ्या, मी याबाबतची खात्री केली आहे. अनेक महिलांचं मी स्वतः चेक केलं आहे की ज्यांनी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी केली नाही, तरी देखील त्यांना आता नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. त्यांना ऑक्टोबर महिन्याचे देखील 1500 रुपये जमा झाले होते. आता हे वितरण पूर्ण म्हणजे 1 तारीख असेल, 2 तारीख असेल किंवा 3 तारीख असेल, पूर्ण बंद असं देखील म्हणता येत नाही. अगदी काही प्रमाणामध्ये 4-5% महिलांना या ठिकाणी पैसे जमा देखील होत आहेत, मेसेज देखील आलेले आहेत. परंतु जे वितरण एकदम स्पीडमध्ये व्हायचं ना, ते अजिबात होत नाही. आता हे सोमवारपासून, जेव्हा सोमवार येणार आहे, सोमवारपासून या वितरणाची प्रक्रिया कदाचित पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने होऊन 2-3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींचे वितरण पूर्ण होईल. वितरण करावंच लागेल, कारण एवढ्या महिला डायरेक्ट अपात्र होत नाहीत. राज्यातील जवळपास 2,30,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात. आता याचा आकडा कमी कधी होणार आहे, तर आकडा कमी कधी होईल, जेव्हा ई केवायसी ची छाननी होईल आणि ई केवायसीतून अपात्र महिला केल्या जातील, तेव्हा हा आकडा नक्कीच कमी होणार आहे. कारण जवळपास 40-45 लाख महिलांची ई केवायसी झालीच नाही. याबाबत देखील आम्ही महिला व बालविकास विभागाला विनंती करत आहोत, तुमच्या माध्यमातून आवाज देखील उठवत आहोत आपल्या सोशल मीडियाच्या थ्रू, की आता ई केवायसी करण्याकरिता कमीत कमी थोडी अजून 10-15 दिवसांची वाढ सरकारने त्या ठिकाणी द्यावी. आणि हे देखील सरकारला देखील आम्ही योग्य पद्धतीने मागत आहोत, कारण शेवटच्या 2-3 दिवस अजिबात त्या ठिकाणी वेबसाईट चालत नव्हती. लाडक्या बहिणींना ओटीपी येत नव्हते. ओटीपी आले आणि ओटीपी टाकल्यानंतर ओटीपी व्हेरिफिकेशन फेल्ड म्हणून सांगत होतं आणि म्हणून अनेक लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी ई केवायसी प्रक्रिया देखील बाकी आहे. ठीक आहे, तो मुद्दा वेगळा आला, त्या मुद्द्याबाबत देखील आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येतोय सविस्तर. परंतु आजचा जो मुद्दा आहे तो आहे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा. लक्षात घ्या, 2,30,00,000 अजून जवळपास किती जरी आपण नाही म्हटलं तरी 30-40 लाख तरी महिला असतील की ज्यांना योजनेचे हप्ते वितरण आले नाही. म्हणूनच हे वितरण परत सोमवारपासून चांगल्या स्पीडमध्ये चालू होईल किंवा सोमवारच्या एका दिवसातच सर्व लाडक्या बहिणींना हे वितरण देखील होऊ शकते. परंतु यामध्ये महत्वाची बाब काय आहे माहिती का, की अनेक हप्त्यांच्या वितरणावेळी आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी स्वतः त्या ठिकाणी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून माहिती दिली होती. परंतु यावेळी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची आधी माहिती देण्यात आली नव्हती किंवा वितरण सुरू झाल्यानंतर देखील त्यांनी काहीही सांगितलं नाही.
आता अचानक अनेक जण म्हणतात की आचारसंहितेच्या काळामध्ये मंत्री अशी पोस्ट करू शकत नाहीत आणि ती देखील त्या ठिकाणी बाब असू शकते. परंतु महिलांना स्पष्टीकरण येणं अत्यंत गरजेचं आहे. जर स्पष्टीकरण नाही मिळालं की महिला काय होतात, महिला थोड्या घाबरतात. महिलांना थोडी भीती वाटते की आता आमचे पैसे बंद झाले का? आम्हाला पैसे आले नाहीत. आमच्या शेजारी पैसे आलेत. तर लक्षात घ्या, हे शेजारी पैसे येणं वगैरे या गोष्टी नसतात. हे वितरण हे डीबीटीच्या माध्यमातून पार पडते. तुमच्या बँकेमध्ये कधीही पैसे जमा होऊ शकतात. यामध्ये कोणतंही गाव आधी नसतं, कोणताही तालुका आधी नसतो, कोणताही जिल्हा, कोणतंही राज्य आधी नसतं. नाही, राज्य एकच आहे, परंतु कोणताही जिल्हा आधी नसतो. त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे जमा झाले असल्यास तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नक्कीच जमा होईल. आता हे वितरण लांबतंय एवढं नक्कीच खरंय, परंतु वितरण होणार हे मात्र 100% खरं आहे. सरकार एवढ्या लाडक्या बहिणींना लगेच अपात्र करू शकत नाही, कारण कारणच नाही कोणतंच. कारण जेव्हा अपात्र कधी होणार आहे, जेव्हा ई-केवायसीची छाननी होईल, जानेवारी महिन्यामध्ये छाननी प्रक्रिया होईल आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेची फायनल यादी तयार होईल. परंतु तोपर्यंत ज्या लाडक्या बहिणींना आधी पैसे येत होते त्यांना पैसे सरकार नक्कीच देईल आणि याबाबतची कोणतीही अपडेट आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती, आपल्या पेजवरती योग्य पद्धतीने सांगितली जाईल. म्हणून आपल्या पेजला फॉलो करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झाले आहेत का नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेअर करा. जय महाराष्ट्र.